धम्मपद पुप्पवग्गो यथा संकार धानस्मि उजितस्मि महापथे पदुमं तत्य जायेथ शुचिगंधं मनोरमं एवं संकार भूतेषु अंधभूते पुतुजने अतिरोचति पर्याय सम्मा संबुद्ध सावको। ज्याप्रमाणे महामार्गावर टाकलेल्या कचऱ्याच्या उकिरड्यावर मनोरम व पवित्र गंध असलेले कमळ उगवते, त्याप्रमाणे उकिरड्यासम बनलेल्या व अंध झालेल्या अज्ञ सामान्य जनात सम्यक संबुद्धाचा शिष्य प्रज्ञेने झळकतो। अर्थकथा। परपंथाच्या एका भाविकाने बुद्ध आणि त्यांच्या शिष्यांना मानभंग करण्यासाठी एक मार्ग शोधून काढला। बुद्धाने ते ओळखलं आणि त्या भाविकाला आपल्या शिकवणुकीकडे वळवण्यात त्यांना यश आलं। बुद्ध म्हणाला की त्यांच्या शिष्यांचा चांगुलपणा सुज्ञपणाच्या अभावामुळे काहींच्या लक्षात आला नाही। अज्ञानी माणसाची त्यांनी आंधळ्याशी तुलना केली आणि शहाण्यांची डोळसांशी तुलना केली।